वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। आत्मज्ञान जाणून घेण्याच्या जिज्ञासेचं, त्याच्यामधल्या असलेल्या मुमुक्षुत्वाचं आणि त्यानं दाखवलेल्या लौकिकाच्या त्यागाचा भाग कौतुकानं यमधर्मांनी मानलेला आहे, स्वीकारलेला आहे. आणि ही अशा रीतीनं शिष्याची प्रशंसा केल्यानंतर त्याच्या मनामध्ये असलेला किंवा त्यानं सांगितलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे, त्याच्या उत्तराकडे यमधर्म वळता आहे. म्हणून दुसऱ्या वल्लीमधला 12वा मंत्र, तं दुदर्शं गूढमनुप्रविष्टं गुहाहीतं गौहरेष्ठं पुराणम् अध्यात्मयोगाधिगमेन देवं मत्वा धीरो हर्षशोकौ जहाति. तं दुदर्शम, ज्याचं अवलोकन करायलाही कठीण आहे, गूढम अनुप्रविष्टम, जे हृदय गुहेमध्ये प्रविष्ट आहे, गुहाहीतं गौहरेष्ठम, आणि हृदय गुहेमध्ये अतिखोल विवरामध्ये ज्याचं अस्तित्व आहे, पुराणम देवम, त्या पुराण पुरुष भगवंताला अध्यात्मयोगाधिगमेन मत्वा, अध्यात्मचिंतनाने, त्याच्या योगाने जाणल्यानंतर धीराः हर्षशोकौ जहाति. विद्वान पुरुष, आत्मज्ञानी पुरुष हर्ष आणि शोक दोन्ही सोडून देतो. आत्मज्ञानाच्या चिंतनाकडे यमधर्म इथे वळतात आणि त्याचा विचार जो आहे तो विचार ते या ठिकाणी सिद्धांत स्वरूपामध्ये त्याच्या समोर ठेवता आहे. म्हणून आत्मज्ञानाच्या अनुषंगानं असलेला सिद्धांत, त्याची असलेली फलश्रुती आणि ते संपादन करण्याची साधना ही इथून पुढे यमधर्मांनी मांडलेली आहे. समष्टी मनापेक्षा सुद्धा सूक्ष्म तत्वाकडे जाणारी, सत्यतत्वाची अनुभूती घेणारी जी भूमिका आहे, ती भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं अध्यात्मयोगाधिगमेन देवम, म्हणून अध्यात्मचिंतनाने, त्या निदिध्यासनानं हा आत्मा जाणला जातो, हा भाव त्यांचा आहे. आणि हा आत्मा मुळातच कसा आहे, तर तो त्या ठिकाणी गुहाहीतं गौहरेष्ठं पुराणम, त्याच्यामध्ये पुराणत्व म्हणजे सनातनत्व आहे. तो अत्यंत अनादि स्वरूपाचा, विश्वाच्याही प्रारंभी अस्तित्वात असलेला आणि आत्ताच्या अनुषंगानं शरीर मनबुद्धीचं, या देहाचं संचालन करणारा, त्याचं अस्तित्व चैतन्य ठेवणारा असा हा भाव आहे. मुळात आकाश आहेच, पण माठ ज्या वेळेला माझ्या समोर येतो त्यावेळेला माठामधलं आकाश मला दिसताना ते लहान दिसेल, पण तोच माठ ज्या वेळेला फुटतो त्यावेळेला खोलीतल्या आकाशामध्ये ते आकाश आपोआप सामावलं जातं. म्हणजे आकाशाचं अस्तित्व आहे. मी बघताना ते माठामध्ये बघेन, मठामध्ये बघेन, एखाद्या वस्तूमध्ये मी त्याला बघेन. हा आत्मा जो आहे, हा आत्मा वेदांताच्या परिभाषेमध्ये अध्यात्माच्या अनुषंगानं अनादि अनंत सनातन स्वरूपाचा आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये गीतेच्या 2ऱ्या अध्यायाला अनुलक्षून अज, अक्षय, अमर्त्य
अशा विशेषणांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि ही वस्तू जेवढी सूक्ष्म होत जाते तेवढा तिचा असलेला विचार व्यापक होत जातो. भांड्यामध्ये आत्ता पाणी आहे त्यावेळेला त्याला मर्यादा आहे, पण हेच भांडं जर आडवं झालं तर फरशीवरती त्या पाण्याची व्याप्ती वाढेल. आणि जेव्हा त्याची वाफच होते त्यावेळेला ते वातावरणामध्ये व्यापलं जातं. मला वाफ दिसत नाहीये, पण ती या वातावरणामध्ये व्यापलेली आहे. तसं हे परमात्म तत्व अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचं त्या ठिकाणी आहे. म्हणून तम दुदर्शम गूढम अनुप्रविष्टम, आमच्यासाठी ते एक प्रकारानं गूढ, जाणण्यालाही अवघड असलेलं, समजायला अवघड असलेलं अशा स्वरूपाचं ते आहे. आणि पुढे परत त्यांनी त्याला दुसऱ्या चरणामध्ये विशेषण दिली, गुहाहीतम गौवरेष्ठम. गौवरेष्ठम म्हणजे खोल विवरामध्ये राहणार, ज्याला खूप खोलवर पोकळी आहे. मला बघण्याचा मी प्रयत्न करतो तरी ती खोली मला अजूनही दिसत नाही, केवळ एक काळोख मला त्या ठिकाणी दिसतो, इतक्या खोल अंतरावरती ते आहे. म्हणजे देहाच्या अंगानं विचार करत असताना आनंद कोशाच्याही पलीकडे आपण ज्या वेळेला जाऊ तेव्हा त्या आत्मतत्वाच्या अनुभूतीचा स्पर्श म्हणा, ती जाणीव म्हणा, आम्हाला येईल. आनंद कोशापर्यंत आपण येतो, पण तो जो आनंद आहे तो आनंद दीर्घकाल आपण अनुभवू शकत नाही. जेव्हा त्या आनंद कोशाच्याही पलीकडे असलेल्या आत्मतत्वाचं चिंतन माझ्यामध्ये स्थिर होतं तेव्हाच त्या आनंद कोशामध्ये दीर्घकाळ राहणारा अभ्यास म्हणा माझ्याकडून होत राहतो. म्हणून गौवरेष्ठम म्हणजे खोल असणार, आणि गुहाहीतम म्हणजे हृदय गुहेमध्ये असणार, हृदयस्थाच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या ठिकाणी असणारं हे आत्मतत्व आहे. आणि एकदा मी या आत्मतत्वाच्या जवळ गेलो, ही अनुभूती माझ्यामध्ये आली, तर त्याची पहिली प्रचिती मला कुठे आहे? मत्वाधीरो हर्षशोकौ जहाती. माझ्यामधला हर्ष काय आणि शोक काय, आनंदाची भावना किंवा दुःखाची भावना, सुखाची भावना, दुःखाची भावना ही माझ्यामध्ये मग राहत नाही. समस्त दृश्याला मी ज्या प्रपंचामध्ये आणि माणसांमध्ये वावरतो आहे तिथल्या घडणाऱ्या घटनांच्या मध्ये एका साक्षी वृत्तीनं राहणारी भूमिका ही माझ्यामध्ये त्या ठिकाणी येते. आणि ते केव्हा आहे? तर अध्यात्मयोगाधिगमेन देवम, अध्यात्मचिंतनाच्या योगानं मला ते आत्मसात होईल. अध्यात्मयोग म्हणजेच या ठिकाणी ध्यानाचा अभ्यास. मी ध्यानामध्ये जेवढं सातत्य ठेवत जाईन त्या ध्यानाचा कालावधी जसजसा माझा वाढत जाईल तसतशी त्या आनंदाची अनुभूती मला अधिक प्रकर्षानं येत जाईल. युजयुंजती म्हणजे जोडलं जाणं, एकत्र करणं, त्याच्यामधून हा योग शब्द आलेला आहे. आणि त्या योगाचे अर्थ मनाच्या संयमनाशी, चित्ताच्या एकाग्रतेशी येतात. शरीर मनाच्या अनुषंगानं जो योगाभ्यास आपण करतो त्या योगाशी त्याचा विचार होतो. म्हणून शंकराचार्य योगाच्या अनुषंगानं असं म्हणालेले आहेत की योग म्हणजे बाह्य विषय वस्तूंच्या पासून विचारांना प्रवृत्त करून केलेलं सखोल चिंतन म्हणजे योग आहे. बाह्य विषयांच्या पासून विचारांना मी प्रवृत्त करणं. मी ज्या वेळेला ध्यानाला बसतो आहे त्यावेळेला माझी ध्यानामधली एकाग्रता ही ओंकारावरती किंवा जे काही माझं उपास्य समोर असेल त्या उपास्यावरती पूर्ण केंद्रीभूत व्हायला हवी.
आणि ती केंद्रीभूत होताना जे काही माझं दृश्य आत्ताला माझ्या बावतीभोवती आहे त्या दृश्याचा एकही विचार, एकही तरंग माझ्यामध्ये यायला नको. म्हणून बाह्य विचारांना मी परावृत्त केलं की आपोआप मी त्याच उपास्यावरती केंद्रीभूत होतो आणि त्याच्या अनुषंगानं चिंतनाचा विचार, ती भूमिका माझ्यामध्ये येते. आणि म्हणून त्याला अध्यात्मयोगाधिगमेन देवम हा भाव, ही भूमिका त्यांनी घेतली. मग विचारांना जर मला परावृत्त करायचं असेल तर तिथे मनालाच मला वळवावं लागेल. कारण मनामध्ये विचारांची आंदोलनं आहेत. मन पहिल्यांदा विचारांना सुरुवात करतं आणि मग मी पुढे अनेक कल्पना करायला सुरुवात करतो. म्हणून मनाला आत्मतत्वाकडे वळवण्याचा अभ्यास, ती प्रक्रिया ही ध्यानाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये येते. आणि एकदा ती आत्मतत्वाशी अनुसंधान निर्माण करणारा भाव हा ध्यानाच्या अनुषंगानं माझ्यासमोर येत गेला की आपोआप ती एकाग्रता, तीच प्रक्रिया माझ्यामध्ये स्थिर होत जाते. आणि म्हणून लौकिकाच्या अर्थानं म्हणा, दृश्याच्या अंगानं म्हणा, जे अनेक वेळेला आम्ही अस्वस्थ होतो, ती मनाची अस्वस्थता कमी होत जाते आणि म्हणून प्रसंगांच्याकडे एका तटस्थपणानं बघणारा भाव येतो. हे खरं तर नचिकेतानं आत्मसात केलेलं आहे. ही भूमिका यमधर्मांची आहे. कारण जो दृश्यामधल्या सगळ्याच भोगांना नाकारतो आहे, याचाच अर्थ त्याच्यामध्ये कुठेतरी एक बेस म्हणा, बैठक म्हणा, ही आत्मज्ञानाच्या दृष्टीनं तयार आहे. आणि म्हणून शाश्वत आत्म्याची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला साधक वृत्तीमध्ये अशाश्वताचा असलेला जो त्याग आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. खोलीतला अंधार जाण्यासाठी जसा दिवा आवश्यक ठरतो, तसं भगवंताचं अनुसंधान निर्माण व्हावं, तिथपर्यंत मी पोचावं, याच्यासाठीचा जो अभ्यास, त्या आत्मदर्शनाचा अभ्यास हा या अनुसंधानामध्ये, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये येतो. आणि याच्यासाठी आपल्यामध्ये स्वतःची म्हणून एक अभ्यासाची बैठक असणं, ती भूमिका असणं, मनानं सहजतेनं मी ते स्वीकारणं, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. रेल्वे स्टेशनवरचा एखाद्या अधिकाऱ्याची नेमणूक अशी असते की प्रवासी जे जे काही विचारेल ते त्यांनी पूर्ण माहिती द्यावी, ते मार्गदर्शन करावं. सर्व तऱ्हेच्या तीर्थक्षेत्रांची माहिती असणारा तो अधिकारी सगळ्यांना माहिती देतो. त्या माहितीच्या आधाराने अनेक जण त्या तीर्थयात्रा पूर्ण करतात. पण हा रेल्वे अधिकारी मात्र केवळ तिथेच बसलेला असतो, तो एकही तीर्थयात्रा पूर्ण करत नाही. म्हणजे एक प्रकारानं अनेक वेळेला विचारांचा भाव आमच्या समोर खूप असतो, त्याचं ॲप्लिकेशन जे आहे, त्याची कृतिशीलता जी आहे, ती कृतिशीलता आमच्यामध्ये येत नाही. आणि म्हणून अध्यात्मयोगाधिगमेन देव, आम्ही त्या चिंतनाला प्राधान्य द्यावं. तेव्हाच तो अंतर्मनामधला, गुहेमधला असलेला परमात्मा, ते आत्मतत्व आपल्याला पूर्णपणानं अनुभवता येईल. म्हणून पुढे 13व्या मंत्रामध्ये ते म्हणत आहेत, एतश्रुत्वा संपरिगृह्य मर्त्याः प्रभृह्य धर्म्यम् अणुमेतमाप्य समोदते मोदनीयं हि लब्ध्वा विवृतं सद्म नचिकेतसं मन्ये. एतत् म्हणजेच आत्मतत्वम, श्रुत्वा संपरिगृह्य च, हे आत्मज्ञान, हे आत्मचिंतन ऐकल्यानंतर आणि उत्तम रीतीनं जाणून घेतल्यानंतर, सहा मर्त्याः, तो मर्त्य मानव, धर्म्यं प्रवृह्य,
धर्मी आत्म्यास म्हणजेच देहादी संघातापासून त्या आत्म्याला तो दूर करतो. एतम अणुम आप्य, ते सूक्ष्मतत्व प्राप्त करून मोदनीयम ही लब्ध्वा, मोद निर्माण करणाऱ्या, आनंद निर्माण करणाऱ्या आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यामुळे मोदते म्हणजे आनंदित होतो. नचिकेतसम सद्म विवृतम अहम मन्ये, आणि नचिकेताला ब्रह्माचं हे निवासस्थान सताड उघड झालेलं आहे असं मला म्हणजे यमधर्मांना वाटतं. परिपूर्णत्वाची व्याख्या म्हटली तर आम्हाला करता येणार नाही की हे म्हणजेच परिपूर्ण. म्हणून ईश्वराची व्याख्या करायची असेल, आत्म्याची व्याख्या करायची असेल तर एक प्रकारानं ती पूर्णपणानं आपल्याला करता येणार नाही. त्यातला समजून घेणं, त्याला आकलन करणं हा विचार आपल्यासमोर येईल की हे अशा पद्धतीच्या याच्यामध्ये आत्म्याचा भाव आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये आनंदाची अवस्था येणं, आम्ही आनंदित होणं हे केव्हा आहे तर मोदनीयम ही लब्ध्वा, ज्याच्यामुळं आनंद निर्माण होतो, ज्याच्यामुळे मोद निर्माण होतो, तो ज्या वेळेला मला प्राप्त होतो त्यावेळेला मी आनंदित होतो आहे. महा आनंद कुठून निर्माण होतो? आत्मतत्वातून. म्हणून त्या आत्मतत्वाला मी जाणणं, त्याला समजून घेणं आणि त्याच्या चिंतनामध्ये मी राहणं आहे. आणि हा आत्मा कसा आहे? तो आपल्याशीच निगडीत आहे. म्हणून बृहदारण्यकानंही म्हटलेलं आहे, आत्मानं सर्वं प्रियं भवती. एका आत्म्यामुळे आपल्याला हे सगळे प्रिय होतात. अन्यथा माझ्यासमोर कोणीही प्रिय राहणार नाही. मी माझ्या आत्म्याच्या भूमिकेतून प्रत्येकाकडे बघतो आणि मग मी विचार करतो की याला मी कशा रीतीनं आनंदित आहे किंवा हा माझ्यापासून कसा आनंदित होईल. घराला जर आग लागलेली असेल आणि लहान मूल आतमध्ये तसंच राहिलेलं असेल, बाकीची माणसं बाहेर आलेली असतील, तर त्याचे पिता किंवा त्याची माता इतरांना सांगत राहते, अहो आमचं मूल अडकलेलं आहे, त्याला तुम्ही बाहेर आणा. ते स्वतः आतमध्ये उडी घेतील आणि मुलाला उचलून आणतील असं नाही. म्हणजेच एक प्रकारानं मी स्वतः आगीत शिरत नाही, पण मी इतरांना सांगतो की तुम्ही त्याला बाहेर काढा. याचाच अर्थ मग पुत्रावरचं प्रेम जे आहे, आपल्या माणसावरचं जे प्रेम आहे ते आत्म्याला अनुलक्षण आहे. मी पहिल्यांदा माझ्या आत्म्याकडे बघतो आहे, मी माझा विचार करतो आणि मग तिकडे बघतो आहे. म्हणून इथे समोदते मोदनीयम ही लब्ध्वा. देहाचा अवयव एखाद्या शस्त्रक्रियेमध्ये काढत असतानाही जर डोळ्यावरतीही परिणाम झालेला असेल आणि पायावरतीही परिणाम झालेला असेल तर डॉक्टर आपल्याला म्हणतील मी कुठला अवयव काढू. तिथे आपण विचार करतो आहे की पाय कापला तर किती नुकसान आहे आणि डोळे गेले तर किती नुकसान आहे. त्याचा साकल्यानं विचार करत आपण म्हणतो तुम्ही पाय कापला तरी चालेल, पण मला बघण्याच्या दृष्टीनं डोळे असू देत. म्हणजे एक प्रकारानं आत्म्याचा जो विचार आहे, हा आत्म्याचा विचार देहाच्या पलीकडे जाणारा आणि आनंदाकडे नेणारा अशा स्वरूपाचा तो आहे. आणि म्हणून चिन्मयानंदांनी इथे असं म्हटलेलं आहे आत्म्याच्या अनुषंगानं की ज्या योगे मन आणि ध्येय सामर्थ्यशील आणि क्रियाशील होतं, तो आपल्यामधील असलेला खोलवर असलेला जीवन स्रोत म्हणजेच आपण
परस्परांच्या वरती अधिक प्रेम करतो तो घटक म्हणजे आत्मा. आत्मा तुम्हाला आनंद देतो, आत्मा तुम्हाला प्रेम करण्याची भूमिका देतो, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी प्रेम करतो. आणि म्हणून नचिकेताची प्रशंसा यमधर्म या ठिकाणी करतात की मुळातच तुझ्याजवळ हे सगळं आहे. म्हणून ह्या आत्मतत्वाच्या मंदिराचा दरवाजा म्हटलं तर हा तुझ्यासाठी उघडलेलाच आहे. तू त्याच अनुभूतीमध्ये आहे. म्हणून जेवढं चिंतन आपण करत जातो, जेवढं अनुसंधान आपण ठेवत जातो, तेवढे आपण आत्मानंदाच्या जवळ जातो. आणि त्या जवळ जाण्यानं ती अनुभूती आपल्यामध्ये येते. व्यावहारिक पातळीवरतीही ज्या स्वरूपाचा पदार्थ आपण ग्रहण करतो, स्वाभाविकपणानं तो पदार्थ शरीरामधून बाहेर व्यक्त होतो. मी कांदा लसूण खाल्ली, मला तो वास येईल. काकडी खाल्ली, काकडीचा ढेकर मला येईल. चिक्कू खाल्ला, चिक्कूचा वास माझ्यामधून प्रक्षेपित होईल. हे जसं आहे तसंच आमच्यामधल्या अनेक अयोग्यतेला आम्ही जे व्यक्त करतो ते मुळात अंतरंगामध्ये कुठेतरी संस्कारानं, आमच्या व्यावहारिक वृत्तीनं आम्ही निर्माण केलेला आहे. म्हणून मी जर मनाची चंचलता कमी केली, शुद्ध विचारांना जर मी त्या ठिकाणी सतत विचारामध्ये घेतलं, तर आपोआप हा जो आत्ता अज्ञानानं म्हणा, अविद्येनं म्हणा, अयोग्य कर्मांच्या अनुषंगानं विचारानं म्हणा, माझ्यामधलाच आत्मा झाकला गेलेला आहे, ती धूळ साफ होते. आणि एकदा ती धूळ साफ झाली तर त्या आत्म्याच्या आनंदाची अनुभूती आपल्याला येते. व्यावहारिक पातळीवरती सुद्धा अनेक वेळेला आपल्या विचारांचा भाग असा असतो की विचार आपल्याला बोलावेसे वाटतात पण आपण बोलत नाही. काही विचार व्यक्त होतात आणि काही अव्यक्त पातळीवरती राहतात. म्हणून माझ्या मनामध्ये मी कोणत्याच अयोग्य विचारांना स्थान दिलं नाही आणि एका चिंतनाच्या, सत्संगाच्याच भूमिकेमध्ये मी राहत गेलो तर एक सात्विकता आत्म्याच्या अनुषंगानं येत राहते. आणि मग तिथून नचिकेतानं आत्तापर्यंत जे काही यमधर्मांनी आपलं कौतुक केलेलं आहे, आपल्याविषयीचा प्रशंसेचा भाग व्यक्त केलेला आहे, तो सगळा लक्षामध्ये घेत त्याला काहीसं बाजूला ठेवत तो यमधर्मांना असं म्हणतो आहे की मला जे अपेक्षित आहे ते आपण मला समजावून सांगा. काही वेळेला नाही तर कौतुकाच्या भावामध्ये आपण असलेलं मूळ काम विसरून जातो किंवा ते काहीसं बाजूला पडतं. आपल्याला अपेक्षित असलेला, आपण मागितलेला वर या सगळ्या कौतुकामध्ये कदाचित बाजूला पडेल, ही भूमिका यमधर्म नचिकेताच्या समोर आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो आहे, अन्यत्र धर्मान अन्यत्रास अस्मात् कृता अकृतात अन्यत्र भूताश्च भव्याश्च यत्तत् पश्यसी तद्वद. तो असं म्हणतो आहे की जे अन्यत्र धर्मात अन्यत्र अधर्मात, सद्गुणाहून भिन्न आणि असद्गुणाहूनही भिन्न असलेलं, अन्यत्र अस्मात् कृत अकृतात, कार्यकारणरूप प्रपंचाहून भिन्न असलेलं, अन्यत्र भूतात भव्याच्च, भूत आणि भविष्य काळाहून भिन्न असलेलं, अपरिच्छिन्न, यत्तद्वस्तुं पश्यसी तद्वद. अशा त्या वस्तूला आपण बघता आहात ते मला समजावून सांगा. नचिकेतानं सर्वातीत वस्तूला अनुलक्षून, आत्म्याला अनुलक्षून आपला विचार या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो देत असताना 3 घटक त्यानं समोर घेतले. एक
धर्म आणि अधर्म किंवा गुण आणि अवगुण, सद्गुण आणि दुर्गुण हा एक भाग. दुसरा भाग कार्यकारणापेक्षाही वेगळं असलेलं स्वरूप, कार्यकारणाची भूमिका. आणि तिसरं काळाच्या परिभाषेमध्ये भूत आणि भविष्यापेक्षाही भिन्न असणारं. पहिला मुद्दा त्याचा काय आहे, तर शाश्वत परमात्म तत्व हे मुळात गुणातीत आहे. परमात्म तत्वाला मी जर गुण लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला मर्यादा येणार आहे. मुळात जे अमर्याद आहे, अनंत आहे, तिथे गुणांचा विचार येत नाही. आणि म्हणून गुण नाहीत म्हणून तिथे धर्म किंवा अधर्म हा भावही येणार नाही. अर्धा ग्लास दुधाने भरलेला आहे, उरलेल्या रिकाम्या अर्ध्या जागेमध्ये मी जर पाणी भरलं तर मी असं म्हणणार नाही की हा दुधाचा ग्लास आहे, कारण तिथे पाण्याचा भागही वाढलेला आहे त्याच प्रपोर्शनेटमध्ये. म्हणून एखादी परिपूर्ण सत्य वस्तू मला जर अनुभवायची असेल तर तिच्या मूळ धर्मासकट मला ती अनुभवता आली पाहिजे, तेव्हा त्याची प्युरिटी, शुद्धता ही आपल्या समोर येते. रस्त्यावरचा दिवा, एखादी मिरवणूक जी आहे मंगल कार्याला अनुलक्षून, ती मिरवणूकही तो दिवा बघतो. कोणी एखाद्या प्रसंगाच्या निमित्तानं धांगडधिंगा घातलेला असेल तर तो धांगडधिंगाही तो दिवा बघतो. आणि एखादी अंतयात्रा तिथून जाते, तीही अंतयात्रा तो दिवा बघतो. तीनही प्रसंग भिन्न आहेत, पण दिवा मात्र तिघांनाही प्रकाशित करतो. तो एकाच भूमिकेवरती आहे. म्हणून हा चैतन्य रूप आत्मा हा आपल्यामध्ये सद्गुण किंवा दुर्गुण या अनुषंगानं, धर्म किंवा अधर्म या अनुषंगानं नाही, तो या सगळ्यांच्या पलीकडे आहे. दुसरा विचार त्यानं दिलेला आहे तो कार्यकारणत्वाचा. आत्तापर्यंत प्रपंचामधला आपल्या प्रत्येकाचा अनुभव असा आहे की मी जे कार्य करतो आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. हे जाणून घ्यायचं, हे तुमचं कारण आहे म्हणून बोलण्याचं कार्य मी करतोय. जर तुम्ही इच्छाच व्यक्त केली नसती, तुमचा संपर्कच झाला नसता, मीही आलो नसतो आणि बोलण्याचा प्रपंचही झाला नसता. म्हणून कुठलीही गोष्ट व्यवहाराच्या पातळीवर घडताना तिथे कारण असतं, म्हणून कार्य घडतं. पण परमात्म तत्व हे जगताचं आद्य कारणच आहे. ती त्याची तिथूनच जगताची, विश्वाची, दृश्याची पूर्ण सुरुवात आहे. म्हणून त्याच्यासाठी अन्य कुठलाच भाव येत नाही, त्याच्यामध्ये कार्यकारणत्वाचा विचारही येत नाही. आणि तिसरा मुद्दा त्याचा काळाच्या संकल्पनेमधला म्हणजे भूतही नाही आणि भविष्यही नाही. भूतकाळातल्या घटनांना अनुलक्षून आमच्यामध्ये स्मृतीचा भाव व्यक्त होतो आणि काही वेळेला अरे तो मला असं का बोलला, तो माझ्याशी असं का वागला, या विवन चिंतेमध्ये, या अयोग्य विचारांमध्ये आपण त्या भूतकाळाकडे बघत राहतो. आणि भविष्याच्या बाबतीमध्ये काळजीचा भाग आपल्यासमोर असतो. उद्याला काय होईल या अनिश्चिततेमध्ये आम्ही भविष्याचाच विचार करतो. पण इथे नचिकेताची भूमिका अशी आहे की जर भूत आणि भविष्य या दोनही काळांना आम्ही बाजूला केलं तर आमच्या समोर राहतो तो फक्त वर्तमान. म्हणून मी आत्ताचा असलेला माझा क्षण अधिक आनंदानं कसा उपभोगावा एवढाच विचार मी करावा. मी यापूर्वी घडलेल्या घटनांमध्येही फार जाऊ नये आणि उद्याला काय होईल याचाही विचार करू नये.
90-95% माणसांची आत्ताची कार्यपद्धती ही आहे की ते मागचं आणि उद्याचं यांचाच विचार अधिक करतात आणि आत्ताचं असलेलं आपलं जीवन जे आहे, आनंद जो आहे तो त्यापासून ते बाजूला राहतात. म्हणून संतांचं म्हणणं आहे की भूतकाळाचा दरवाजा बंद ठेवा आणि भविष्याचा दरवाजा उघडू नका, म्हणजे आत्ताचा वर्तमान तुम्हाला आनंदानं अनुभवता येईल. म्हणून इथे परमात्मा, परमतत्व, आत्मतत्व हे कालातीत आहे. आणि जे कालातीत आहे ते यमधर्मा आपण जाणलेलं आहे, आपण ते अनुभवलेलं आहे. मग तुम्ही जे अनुभवलेलं आहे ते तुम्ही मला सांगा, हा भाव नचिकेताचा या ठिकाणी आहे. यत्तत् पश्यसि तत्वद. जे तुम्ही बघितलेलं आहे, जे तुम्ही अनुभवलेलं आहे, तद्वद म्हणजे ते तुम्ही मला तुमचा स्वानुभव सांगा, तुमची अनुभूती मला सांगा. तो भाव त्यांच्याकडे. भगवंत आपली कृती फारशी बघत नाही, त्या कृती पाठीमागचं आपली मनोभूमिका काय आहे ती तो अनुभवत असतो, ती तो बघत असतो. आणि म्हणून खऱ्या विचारांचा विचार, खऱ्या आनंदाचा असलेला भाव हा आपण मला स्पष्ट करा, ही भूमिका नचिकेतानं यमधर्मांच्या समोर ठेवली. आणि कौतुक केल्यानंतर सुद्धा, प्रशंसा केल्यानंतर सुद्धा हा मुलगा आपल्या मूळ मुद्द्यापासून विचलित होत नाही हे बघितल्यानंतर आता 15व्या मंत्रामध्ये ते त्याला मूळ उपदेशाकडे, मार्गदर्शनाकडे यमधर्म आलेले आहेत. म्हणून त्याला ओंकाराचा उपदेश, ओंकाराची भूमिका यमधर्मांनी इथे मांडलेली आहे. कठोपनिषदाचा खरा भाग जो सुरू होतो तो इथून आता सुरू होतो. गीतेच्याही 2ऱ्या अध्यायातला 11वा श्लोक जिथे येतो की भगवंतानं प्रत्यक्ष अर्जुनाला आता कर्तव्याचा उपदेश सुरू केला, तिथून शंकराचार्यांनी आपल्या भाष्याला सुरुवात केली. शंकराचार्य पहिल्या अध्यायामध्ये आणि 2ऱ्या अध्यायातल्या 10 श्लोकांपर्यंत काहीच विचार करत नाही, ते प्रत्यक्ष चिंतन 11व्या श्लोकापासून करतात. तसं इथे सर्वे वेदा यत् पदमामनन्ति तपांसि सर्वाणि च यद् वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्यो इत्येत. यमराज त्याला असं म्हणत आहे, सर्वे वेदाः यत् पदम आमनन्ति, सर्व वेद ज्याचे गमनीय स्थान म्हणून प्रतिपादन करतात, तपांसि सर्वाणि च यत् वदन्ति, ज्याच्याकरिता, ज्याच्या प्राप्तीकरिता सर्व प्रकारची तप सांगितली जातात, यद इच्छन्ताः ब्रह्मचर्यं चरन्ति, ज्याच्या प्राप्तीची इच्छा करून ब्रह्मचर्य सुद्धा पाळलं जातं, तत्पदम ते संग्रहेण ब्रवीमी, ते पद मी तुला थोडक्यात सांगतो. आणि कोणतं आहे ते पद? ओम इति एतत्. ओम, ओंकार हेच ते पद आहे. पद ह्याचा अर्थ जवळपास शब्दकोशाच्या अनुषंगानं 22 अर्थ पद या एका शब्दाचे येतात. मार्ग म्हणा, स्थान म्हणा, अवस्था म्हणा किंवा एक शब्द म्हणून म्हणा, हा भाव पद या शब्दाचा इथल्या चिंतनाच्या अनुषंगानं आहे. ज्याची वारंवार पृच्छा केली जाते, ज्याचा वारंवार उच्चार केला जातो, असा शब्द, असं पद जर कोणतं असेल तर ते ओंकाराचं पद आहे. आणि ह्या ओंकाराचं प्रतिपादन सर्वे वेदा,
सर्व वेदांनी सर्व उपनिषदांनी याच सत्यतत्वाचं याच ओंकाराचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि ते प्रतिपादन करत असताना त्यांनी दोन गोष्टी या ओंकाराच्या प्राप्तीसाठी ओमच्या प्राप्तीसाठी दिल्या, प्रतिपादित केल्या. आणि ते म्हणजे तपांसी सर्वाणी च यत वदन्ति आणि यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति. आमच्यामध्ये तपाची भूमिका ज्या वेळेला येईल, म्हणजेच आत्मसंयमनाचा भाव आपल्यामध्ये येईल आणि त्या आत्मसंयमनामधून ब्रह्मचर्याचंही काटेकोर पालन आपल्यामध्ये होईल, तेव्हाच या ओमचा विचार, त्या ओमचा भाव आपल्याला समजेल. म्हणून हा जो ओम आहे, हा ओम एका बाजूला सूत्र म्हणा, प्रतीक म्हणा, या अनुषंगानं तो आहे. म्हणून ओंकाराची उपासना करताना आमच्यासमोर ओंकाराचा प्रतीकाचा सगुण चिंतनाचाही भाव त्या ठिकाणी येतो. आणि गीतेनंही त्याच ओंकाराचा अक्षर ब्रह्म असं म्हणत विचार केलेला आहे. म्हणून गीतेच्या 8व्या अध्यायामधला 11वा श्लोक, यद अक्षरम वेदविदो विशन्ति यद्यत्ययो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवश्ये. कठोपनिषदामध्ये गीतेतल्या काही श्लोकांची पुनरुक्ती झालेली किंवा बऱ्याच प्रमाणात शब्दांचं साधर्म्य असलेली भूमिका ही आपल्याला यापुढे वारंवार समोर येईल. वेदवेत्ते ज्याला अक्षर म्हणतात, विरक्त यती ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्याची इच्छा करणारे साधक नैष्ठिक ब्रह्मचर्याचं आचरण करतात, ते ब्रह्मपद मी तुला थोडक्यात सांगतो असं भगवंतानं अर्जुनाला म्हटलं. म्हणून अक्षर ब्रह्म, अविनाशी ब्रह्म, ओंकार ब्रह्म ही सगळी आत्मपदं आहेत, ती एकाच भावानं येणारी आहेत. यापूर्वीच्याही उपनिषदांच्या अभ्यासामध्ये आपण बघितलेलं आहे की तप महत्त्वाचं आहे, ब्रह्मचर्य महत्त्वाचं आहे. म्हणून मला जर आत्मानुभूती घ्यायची आहे, आत्मज्ञानापर्यंत मला जर जायचं असेल, तर त्या ठिकाणी भोगासक्त जीवनापेक्षा सुद्धा भोगशून्य जीवनाला मी प्राधान्य द्यायला हवं आहे. केवळ भोगासक्त जीवन म्हणजे जरी मी मनुष्य जन्मात असलो तरी मी पशुजीवनाशीच निगडीत आहे. एखाद्या कलेच्या माध्यमातून आनंद घेत मी माझ्या जीवनाकडे ज्या वेळेला बघतो, त्यावेळेला मी पशुवृत्तीमधनं थोडासा उत्क्रांत होतो आणि एक प्रकारानं मनुष्यपणामध्ये मी येतो. पण ज्या वेळेला मी नीतीचं, धर्माचं, परब्रह्मतत्वाचं चिंतन करायला लागतो, त्यावेळेला माझं मनुष्यपणही पुढे उत्क्रांत होतं आणि माणूसपणाची भूमिका माझ्यामध्ये येते. नाही, मला हे जाणून घ्यायचं आहे, या मूळ तत्वापर्यंत मला जायचं आहे. आणि सगळ्याच उपनिषदांचा केंद्रीभूत विचार जर कुठला असेल तर तुमच्यामध्ये आत्मदर्शनाची जिज्ञासा निर्माण होणं. एकदा ती जिज्ञासा निर्माण झाली की तुम्ही आपोआप त्या दर्शनाच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात करता आणि त्या मुक्कामापर्यंत तुम्ही जाता. म्हणून हे जे ओंकारपद आहे, त्या ओंकारपदाच्या प्राप्तीसाठी तपही हवं, ब्रह्मचर्यही हवं, तेव्हाच आम्ही तिथपर्यंत जातो. आणि म्हणून 16व्या मंत्रामध्ये त्याच अक्षर ब्रह्माचा विचार त्यांनी दिला. एतद्वे वाक्षरं ब्रह्म एतद्देवा अक्षरं परमं एतद्देवा अक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्. एतत् एव अक्षरं ब्रह्म.
ओंकार हे अक्षर हेच पूर्ण ब्रह्म आहे. एतद ही एव अक्षरम परमम. आणि हे अक्षरच परमतत्व आहे, श्रेष्ठ तत्व आहे. एतत् एव अक्षरम ज्ञात्वा. या अक्षर तत्वाला जाणून याहा यत इच्छती, जो ज्याची जशी इच्छा करतो तत्तस्य भवती, तो ते प्राप्त करून घेतो. अक्षर ब्रह्माच्या परमतत्वाच्या प्राप्तीमध्ये आपण सर्वमान्य व्हावं, सर्वश्रेष्ठ व्हावं, ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि वेदानंही एक प्रकारानं ही विचारधारा आमच्या समोर ठेवलेली आहे की तुम्हाला जसं व्हायचं असेल तसे तुम्ही वाहता. मला जर अयोग्य मार्गाने जात कुठेतरी विचित्र वातावरणामध्ये, अयोग्य वातावरणामध्ये राहायचं असेल, मी त्या वातावरणाला जवळ केलं, मी त्याच पद्धतीचा होतो. मी सन्मार्गानं, उत्तमतेनं, नीतीनं, सदाचारानं जाण्याचा प्रयत्न केला तर मी त्याच अंगानं होतो. म्हणून ओम तुमच्यामध्ये निरपेक्षताही निर्माण करतं आणि सापेक्षताही निर्माण करतं. सगुणाचा भावही देतं आणि निर्गुणाचाही भाव देतं. मग आता इथे यद इच्छसी तत्तस्य. तुम्ही जशी इच्छा कराल तसे तुम्ही व्हाल. याचाच अर्थ आपण आपल्या विचारांमधून आपल्याला बनवतो. म्हणजे विचार मी कसा करावा, कोणत्या कामनांना मी माझ्यामध्ये स्थान द्यावं आणि त्याच्या अनुषंगानं मी कोणाकडे दुर्लक्ष करावं, कोणाचा त्याग करावा, ही भूमिका मी माझ्यामध्ये स्थिर करतो. म्हणून ओंकारावरती ध्यान करताना, ओंकाराचं चिंतन करत असताना एका बाजूला ओंकार आमच्यासाठी साधन आहे आणि त्याच साधनामधून ओंकार हे आमचं साध्य आहे. सामान्यतः एक वस्तू साधन आणि साध्य होऊ शकत नाही, पण इथे अध्यात्माच्या वाटचालीमध्ये आपलं साधन हेच आपलं साध्य असतं. ओंकाराचं नाम घेता घेताना, ओंकाराचा उच्चार करता करताना, ओंकाराच्या प्रतीकावरती एकाग्र होता होताना तो ओंकार अंतरंगामधून तुमच्या समग्र देहाला व्यापतो. तुमचा श्वासही मग तो ओंकार होतो. विठ्ठल म्हणता म्हणताना तो विठ्ठल भाव तुमच्या रोमरोमामध्ये स्थिर होत जातो. म्हणून नाम, मग ते ओंकाराचा असू दे किंवा अन्य देवतेच्या अनुषंगानं असू दे, तेच तुमचं साधन असतं आणि तेच तुमचं साध्य असतं. आणि यातली गंमत पुढे अशी आहे की ज्या साधनानं मी साध्यापर्यंत पोचलो, ते साध्य आत्मसात केलं, ती अनुभूती केली, तरी साधन सुटत नाही. परीक्षेच्या बाबतीमध्ये माझं व्यवहारात काय होणार आहे, मी परीक्षेचा अभ्यास केला, त्या विषयासाठी आवश्यक असलेलं सगळं मार्गदर्शन मी घेतलं आणि परीक्षेमध्ये उत्तम गुणवत्ता प्राप्त केल्यानंतर मग ती पुस्तकं माझी बाजूला पडली, मग मी त्याच्याकडे अजिबात बघत नाही. पण इथे साधन करता करताना साधनही तेच असतं, साध्यही तेच असतं आणि साध्याच्या प्राप्तीनंतर त्याच साधनामध्ये मी अखंडपणानं राहतो. ही खऱ्या अर्थानं याची देही याची डोळा अनुभवणारी आनंदाची अनुभूती आहे. म्हणून त्या परब्रह्म प्राप्तीच्या अनुषंगानं ओंकार मला पूर्णपणानं माझी यद इच्छसी तत्तस्य. म्हणून ओंकार एका बाजूला आत्मपद किंवा ब्रह्मपद या भूमिकेमध्ये आहे. हा देहही ओंकारमय आहे, कारण त्या चैतन्याच्या अस्तित्वाशिवाय देह तिथे कार्य करू शकणार नाही.
आणि मला येणारी अनुभूती, मला आनंदाचा येणारा भाव हाही ओंकाराच्याच अस्तित्वाचा भाग आहे. आणि म्हणून त्या ओंकाराचं सर्वश्रेष्ठत्व, त्याचा असलेला आधार 17व्या मंत्रामध्ये यमधर्मांनी नचिकेताच्या समोर ठेवला. पण म्हणजे हा. ओंकार साधना हो हे करावी असं म्हणतात. हो पण आता ओंकार साधना येईल कशात तरी, पण ओंकार साधनामध्ये प्रतिमा आणि प्रतीक अशा दोन्ही गोष्टी. मग ती जी प्रतिमा आहे त्याची साधना करा, म्हणजे जसं रामकृष्ण देवी किंवा त्यांची अंग, हा. आणि प्रतीक म्हणजे शिवलिंग किंवा शाळीग्राम म्हणा, हो. विभूती म्हणा, काही हा. कशाही वर केलं तरी ते ओंकार होतं का? हो चालतं. हो सो म्हणजे कृष्णाचा फक्त जप केला तरी की तो ओंकाराशीच झाला. तो ओंकाराशीच ओंकाराशीच जाऊन मिळला. 17वा मंत्र तिथेच येतो. अच्छा, ओके. ह्या विश्वाचा किंवा तुमच्या उपासनेचा आधार हा शेवटी ओंकारच तोच आहे. बेस ओंकार. कुठलीही तुम्ही उपासना केली तरी त्याचा आधार ओंकारच आहे. कारण सगळ्या मंत्रांना हा. जे शब्दाच्या अनुषंगानं आपण म्हणतो आहोत, त्या सगळ्या शब्दांचा पहिला शब्द जो कुठला असेल तर तो ओंकार. ओंकारातून सगळी शब्दसृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून जप तुम्ही कोणताही करा, त्याचं मूळ जे आहे, त्याचा पाया जो आहे, हा अंतिमतः ओंकाराशीच निगडीत होतो. म्हणून 17वा मंत्र इथे आहे, एतत् आलंबनम श्रेष्ठम, एतत् आलंबनम परमम, एतत् आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. एतत् आलंबनम श्रेष्ठम, हे ओंकार रूपी आलंबन ब्रह्मप्राप्तीच्या अनुषंगानं सर्वात श्रेष्ठ आहे, साधन आहे. एतत् आलंबनम परमम, हेच परापर ब्रह्माच्या अनुषंगानं परमोच्च स्वरूपाचं आहे. एतत् आलंबनम ज्ञात्वा, आणि हे आलंबन जाणून, हे साधन जाणून हा साधक ब्रह्मलोके महीयते, ब्रह्मलोकामध्ये स्थित होतो, ब्रह्मलोकामध्ये तो पूजनीय होतो. निष्काम उपासना. निष्काम उपासना म्हणजे जप हा जपामध्ये राहणं. हा. जप नाही, अजप. अजप. जपातून अजपामध्ये येतोच आपण. ओंकार हा सर्वश्रेष्ठ आधार आहे. त्याच्याच अनुषंगानं ब्रह्मलोकामधल्या गौरवाची भूमिका, त्यापर्यंत जाणारा भाव हा त्या ठिकाणी आहे. आपल्याकडे गीतेनंही म्हटलेलं आहे, ज्ञानानैव तो कैवल्यम. तुम्हाला कैवल्य म्हणजे आनंद म्हणा, मुक्ती म्हणा, ही जर प्राप्त करायची असेल तर ती केवळ ज्ञानामुळेच येईल. मग हे कोणतं ज्ञान? ते व्यावहारिक ज्ञान नाही, तर ते आत्मतत्वाच्या, आत्मज्ञानाच्या अनुषंगानं येणारं ज्ञान. मी दोरीला का बरं आत्ता घाबरतो आहे? तर अर्धवट अंधारामध्ये ती सापासारखी हलताना दिसते, म्हणून त्या सर्परज्जू न्यायानं मला तिथे सापाचा विचार येतो आणि मी घाबरतोय. पण जर प्रकाशाची उपलब्धी तिथे झाली आणि अरे हा साप नाही आहे, ही दोरीच आहे, तिथे माझ्यातली भीती निघून गेली. तसं परमात्म तत्वाचा विचार करताना ज्ञानाच्या अंगानं मी जर ओंकाराशी एकाग्र होत गेलो, त्या ओंकारालाच अनुलक्षून अन्य कुठल्याही भगवंत नामाशी मी स्वतःला जोडण्याचं सातत्य ठेवलं, तर एक प्रकारानं मी त्या आत्मस्वरूपापर्यंत पोचतो, त्या मार्गावरती मी राहतो, आणि एक प्रकारानं त्या आनंदापर्यंत, त्या ब्रह्मलोकापर्यंत मी जातो. म्हणजे मला जर ब्रह्मलोकाची अनुभूती घ्यायची असेल, त्या ब्रह्मभावामध्ये मला स्थिर राहायचं असेल, तर माझ्यामधला उत्तम कर्माचा आणि चिंतनाचा भाव हा परमतत्वाशी, ओंकाराशी निगडीत असायला हवा.
म्हणून ओंकार परिपूर्ण तत्व आहे. ओंकार आमच्यामधलं कर्मही आहे आणि आमच्यामधलं ज्ञानही आहे. कर्म आणि ज्ञानाचा संकेत देणारं, त्या दोहोंनाही उत्तमतेकडे नेणारं ही भूमिका ओंकाराशी आहे. म्हणून ओंकार एक प्रकारानं संकेत म्हणा किंवा खूण म्हणा ही आहे. आणि हा ओंकार हा माझ्यामध्येच आहे. म्हणून तो आपल्याजवळ असल्या कारणानं तो आपल्याला आपल्याच ठिकाणी असलेल्या आत्म्यापर्यंत आपल्याला पोचवतो. प्रतिबोध विदितम मतम म्हणजे काय? त्याचं काय इथे नाही आलेलं ना नाही तो. नाही, हां. मुद्दा व्हेअर इज ब्रह्म चैतन्य प्रतिबोध विदितम मतम असं ते त्याचा बोध पूर्णपणानं होणं, बोध पूर्णपणे. पूर्ण बोध होणं. ओम मध्येच आम्हाला आत्म्याची अनुभूती आहे किंवा आत्म्याचा बोध आहे. म्हणून वेदांनी त्याला, उपनिषदांनी त्याला ओम म्हटलं, संतांनी त्याला नामस्मरण म्हटलं. म्हणून मला जर दर्शन हवं असेल, मला आनंदाची अनुभूती हवी असेल, तर त्याचं सतत चिंतन, ते अनुसंधान माझ्यामध्ये हवं. मी ज्या वेळेला ते सतत चिंतन करत जातो तेव्हा आपोआप त्याच्यामधून गुणचिंतनाकडे मी येतो, उत्तमतेकडे मी येतो. आणि त्या गुणचिंतनामधूनच आनंदाचा भाव मला येत राहतो. आणि त्या आनंदाची फलरूप भूमिका जर कुठे असेल तर मी प्रसन्न आणि समाधानी आहे. त्यामुळं हा ओंकार हाच आपल्या पूर्णपणानं आधाराचा भाव त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ओंकाराचा, त्या आत्मतत्वाचा विचार, त्या आत्मस्वरूपाचं चिंतन 18व्या मंत्रामध्ये यमधर्मांनी केलं. मग हा आत्मा कसा आहे? न जायते म्रियते वा विपश्चित, नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित, अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. विपश्चित न जायते म्रियते वा, हा मेधावी आत्मा जन्मालाही येत नाही आणि मृत्यूही पावत नाही. कुतश्चित न अयं बभूव, तो कशाही पासून निर्माण झालेला नाही. अजाः नित्याः शाश्वताः पुराणाः, तो अजन्म आहे, तो नित्य आहे, तो शाश्वत आहे आणि तो पुरातन आहे. हन्यमाने शरीरे न हन्यते, आणि शरीर जरी मेलं तरी आत्मा मारला जात नाही. गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 20वा श्लोक आणि हा श्लोक जवळजवळ सारखेपणा आहे. आत्मा कसा आहे? तर आत्मा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. जर एखादी व्यक्ती निर्माण झाली, एखादी वस्तू निर्माण झाली, तरच तिच्यावरती नैसर्गिक प्रक्रिया पुढच्या होत राहतात आणि कुठेतरी तिचा नाशिवंत धर्मभाव व्यक्त होतो, ती नाशिवंत धर्माकडे येते. आत्मा निर्माणच होत नाही, त्याला जन्मच नाही, म्हणून तिथे मृत्यू नाही, तो अखंड विद्यमान आहे. आणि जो अखंड विद्यमान आहे त्याचा विचार करायचा झाला तर तो नित्य आहे, शाश्वत आहे आणि पुरातन म्हणजे सनातन, अत्यंत प्राचीन आहे. विश्वाच्याही निर्मितीच्या आधीपासून त्याच्या अस्तित्वाचा भाव आहे आणि उद्याला प्रलयानंतरही आत्म्याचं अस्तित्व कायम राहणार आहे. असा हा आत्मा, तो आपल्या देहामध्ये आहे. म्हणून आपलं शरीर, मन, बुद्धी त्या आत्म्याशी जोडलेली आहे मुळामध्ये. जर आत्मा नसेल तर शरीराला किंमत नाही.
आणि शरीर नाही म्हणजे चैतन्य शून्य शरीर आहे, म्हणून तिथे मनही नाही आणि बुद्धी पण नाही. म्हणून शरीर मन बुद्धीला आत्म्याचा भाव आहे, आत्म्याशी ते जोडलेले आहेत. आणि म्हणून विपश्चिता म्हणजे प्रेरणा देणारा, प्रेरणा जाणणारा, तो शुद्ध ज्ञानतत्वाशी निगडीत असलेला असा हा आत्मा आहे. आकाशाला कुठलाही निर्मितीचा भाग नाही. आकाश आहेच, पण ज्या वेळेला घट तयार होतो त्यावेळेला त्या घटाच्या आकारानं तेवढी मर्यादा आकाश घेतो. मुळात आकाश आधी अस्तित्वात आहेच, घट निर्माण होण्याच्या आधी. आणि उद्याला घट निर्माण झाल्यानंतरही त्या घटामध्ये आकाश आहे, आणि घट फुटल्यानंतरही आकाशाचं अस्तित्व कायम आहे. तसा हा आत्मा अखंड विद्यमान या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तो आहे. आणि म्हणून त्या आत्म्यालाच अनुलक्षून 19व्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं, हंताचेन मन्यते हंतुम हतश्चेन मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. हंताचेत मन्यते हंतुम, मारणारा जर म्हणत असेल की मी मारतो आहे, आणि हताहा चेत मन्यते हतम, आणि मेलेला जर म्हणत असेल की मी मारला गेलेला आहे, तर उभौ तौ विजानीतः, तर त्या दोघांनाही समजत नाहीये. न अयम हंती न हन्यते, तो कोणाला मारतही नाही आणि मारलाही जात नाही. गीतेमधला 19वा श्लोक 2ऱ्या अध्यायातला, य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. आत्मा कोणालाही मारत नाही किंवा कोणाकडूनही तो मारला जात नाही. मरणारी व्यक्ती असं म्हणत नाहीये की मी मरते आहे किंवा मी मेलेलो आहे. आणि मारणारा जर म्हणत असेल की मी मारतो आहे, तर तोही मारत नसतो, तो निमित्त मात्र तिथे असतो. न करता न भोगता. ही भूमिका आत्म्याची या अनुषंगानं आहे. आणि म्हणून अर्जुनालाही भगवंतानं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला तो पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो की या कौरवांना, या गुरुजनांना मी कसा मारू, तिथे कृष्णानं अर्जुनाला म्हटलेलं आहे की मारणारा तू नाहीयेस, हे ऑलरेडी मेलेले आहेत, तू फक्त इथे निमित्त मात्र आहेस त्यांना मारण्यासाठी. आणि ती सगळी भूमिका, ती सगळी प्रक्रिया 11व्या अध्यायातल्या विश्वरूप दर्शनामध्ये कृष्णानं अर्जुनाला दाखवलेली आहे की बघ तू कोणाला मारतोयस का, ते ऑलरेडी मेलेले आहेत. म्हणून आत्मा हा कुठलीही क्रिया करत नाही, तो देहाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी कार्यरत होतो आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आत्म्याच्या सूक्ष्मत्वाचाही विचार पुढे यमधर्मांनी 20व्या मंत्रामध्ये मांडलेला आहे. तो आपण पुढे बघूया. सनातन या शब्दाचा अर्थ ज्याला सुरुवात कधीच नाही झालेली आहे असा जो आधीच आहे. दुःख आणि खंतातनं मुक्ती म्हणजे मोक्ष. वहिकम वच्चिकम मानसम, एक शब्द वेगळा आत्मा खूप आहे. नित्य आहे, शाश्वत आहे, आणि आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे, आणि तिसरा शब्द दिला तुम्ही, पुरातन, अजन्मा, नित्य, शाश्वत आणि सनातन किंवा पुरातन. नाही, अजून एक वेगळा शब्द.
अजन्म यांनी इथे अजाहा नित्यः शाश्वतः पुराणा 4 शब्द वापर. अजाहा म्हणजे जो जन्मालाच आलेला नाही, अजन्म. अजन्म. आणि चौथं पुराणा पुरातन, अत्यंत प्राचीन, सनातन. स्वयंभू पण येईल ना? हा, स्वयंभू पण येईल. स्वयंभू येईल असते ते. मग काही करत नाही आणि त्याला काही होत म्हणजे ते न करताना फक्त लेखे अजून अर्थ छान स्पष्ट राहते. केवढं डिटेलिंग दिलंय ह्याच्यामध्ये. कॉन्शियसनेस, सब्जेक्टिव्ह, नाउन, त्याचे मॉडिफिकेशन्स. यात पण खूप दिलेलं आहे. 2 मेन फीचर्स, चैतन्य स्वरूपम, निर्विकार स्वरूपम, हे दोन्ही दिले. अकर्ता भोक्ता, 2 गुणधर्म. तैत्तरीय उपनिषदाचं पण इथे त्यांनी म्हटलंय की हे कठोपनिषदाचेच काही भाग. मंत्र गीतेमध्ये घेतलेत हो, त्यांनी. हो. म्हणून खूप सिमिलॅरिटी सिमिलॅरिटी. शब्दांची. आणि तैत्तरीय उपनिषदाचं हे दिलं. ठीक आहे, आपण 19वा संपला ना. 20वा उद्या. उद्या जायचं. हो हो जमेल ना? हो. हो, हो. मग उद्याला घेऊया. हो.